बंधूंनो, ओम साथी आसराय नमः. मित्रांनो, हा विषय खूप गंभीर आहे. हा विषय आहे महाराष्ट्रातील गुटखा बंदी. बांधवांनो, सरकार महाराष्ट्रातल्या जनतेवर एवढा मोठा अन्याय करतंय की त्याचा हिशेब लावता येणार नाही. आज गुटखाबंदी का झाली महाराष्ट्रामध्ये आणि कशामुळं झाली हे मला माहीत नाही, परंतु आपण बघतो इतर राज्यामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि भरपूर असे दुसऱ्या राज्यामध्ये जो गुटखा 2 रुपये 3 रुपयाला पॅकेट किंवा पुडी भेटते, तोच गुटखा आज महाराष्ट्रामधील जनता, महाराष्ट्रामधले पब्लिक 25 ते 30 रुपये देऊन खरेदी करतं. महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी कायदा हा लागू करून आज 5-6 वर्ष झाली, मला माहीत नाही, परंतु कुठेही गुटखा बंदी झालेला नाही. प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक दुकानामध्ये, सगळीकडे गुटखा हा उपलब्ध आहे आणि सर्व जनता जे गुटखा सुपारी खातात त्यांना तो विकत घ्यावा लागतो आणि तो उपलब्ध होतो. तर हा एवढा मोठा अन्याय सरकार का महाराष्ट्राच्या जनतेवर करते याचा मला प्रश्न पडलेला आहे. अन्य राज्यामध्ये तुम्ही गुटखाबंदी कायदा लागू केला नाही. महाराष्ट्रातल्या जनतेकडे आज खूप पैसा आहे का महाराष्ट्रातली जनता बोलत नाही आणि जसं सरकार वागवेल तसं वागते, म्हणून सरकार महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करतं की काय करतं हे मला कळत नाही. हा आवाज एका गुटखा प्रेमीचा आहे. तर सरकारकडे मी मागणी म्हणू शकत नाही, कारण मी काही आमदार, खासदार की नेता नाही आहे. मी एक सर्वसामान्य गुटखाप्रेमी, एक नागरिक आहे महाराष्ट्रातला. तर माझी इच्छा अशी आहे की सरकारने त्वरित या गुटखाबंदी कायद्यामध्ये बदल करून गुटखाबंदी राज्याची हटवावी. ज्याला खायचा आहे तो कसाही खातो, याच्यात काही बोलण्यासारखं नाही. ज्याला पाहिजे किती बंदी केली, काही केली, कुठूनही उपलब्ध करून लोक खातात आणि आपली गरज भागवतात. त्यामुळे सरकारने एवढे जनतेची काळजी करू नये. गुटखा खाऊन कॅन्सर होईल, हे होईल, एवढी काळजी करू नये. याच्यामध्ये भरपूर मोठ्या नेत्यांना हप्ते जातात. बाकी अन्य लोकांना त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही. हप्ते जातात म्हणून तर मार्केटमध्ये माल येतो आणि तो विकला जातो आणि त्या हप्त्याची वसुली सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून जाते. त्यामुळं माझी इच्छा आहे सरकारने त्वरित गुटखाबंदी कायदा हटवावा आणि रीतसर गुटखा विक्रीसाठी दुकानदारांना परवानगी द्यावी. गुटखाबंदी कायदा रद्द करावा. याच्यामध्ये भरपूर मोठा घोटाळा झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची एवढी लूट होते की बोलून फायदा नाही. आज मला रोज 100-150 रुपयाचा गुटखा लागतो. तेच जर 2 रुपये 3 रुपयांनी मला पुडी भेटली तर माझे रोजचे नाही बोलले तरी 100 रुपये वाचतील, वरचे 50 रुपये जातील. माझ्या संसाराला त्या 100 रुपयाची मोठी भर होईल. त्यामुळं मी सरकारकडे ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.